नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्याला माहितीच आहे की एका महिन्यापूर्वी अंकिताताई निंबाळकर यांनी सर्जाची विक्री केली। अभिजित भैया पवार यांनी सर्जा हा घेतला। त्यानंतर अनेकांना काळजी लागली होती की अभिजित भैया पवार ही सर्जाची कशा प्रकारे काळजी घेतात। मात्र सर्जा हा एका योग्य हातात गेल्याची खात्री आता आपल्याला येईल। अभिजित भैया पवार हे अतिशय योग्य प्रकारे सर्जाची व्यवस्था करत आहेत। त्याच्या आहारापासून तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन अत्यंत बारकाईने ते आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। मध्यंतरी त्याचा काही मैदानामध्ये गुलाल त्याला मिळू शकला नसला तरी 2 ते 3 मैदानामध्ये सर्जाने गुलाल प्राप्त केला। त्यामुळे कुठेतरी जे काही लोकांना चिंता होती ती आता मिटलेली आहे। अभिजित भैया पवार यांच्याकडे सर्जा हा अत्यंत सुरक्षित आणि जसं तो पहिले होता तसाच आहे। आज झालेल्या मैदानामध्ये अभिजित भैया पवार यांनी सर्जा हा आणला होता आणि त्यावेळी त्यांनी असंही म्हटलं, म्हणजे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही सर्जा हा प्रत्येक मैदानामध्ये का पळवत नाही, तुम्ही त्याला मध्ये मध्ये गॅप का देता। तर ते म्हणतात की त्याच्या मनावरती आम्ही घेतो, प्रत्येक मैदानामध्ये त्याला पळवायचं आणि त्यातून पैसे कमवायचे एवढाच आमचा उद्देश नाही आहे। त्याच्या तब्येतीची त्याची सर्व गोष्टींची काळजी आम्ही घेतो, म्हणूनच आम्ही त्याला गॅपने पळवतो। त्यामुळे तुम्ही बघू शकता की पैशापेक्षाही त्यांना सर्जेची किती काळजी आहे। यानंतर त्यांनी असंही सांगितलं की आता त्यांच्याकडे सर्जा, बाजा आणि सोन्या नावाचे बैल आहेत। मात्र सर्जाचं नियोजन आता त्यांच्याकडे असल्यामुळे बाकी बैलांचं नियोजन त्यांचं होत नाही। त्यामुळे लवकरच त्यांच्याकडे असलेला तो सोन्या बैल ते त्यांनी विक्रीसाठी काढल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे। विदर्भ केसरी झालेला हा सोन्या आता त्यांनी विक्रीसाठी काढल्याची माहिती ही पुढे येत आहे। काही जणांनी त्याला मागणी देखील घातलेली आहे, मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की सोन्या हा मला विकायचा आहे। त्यामुळे लवकरच ते आता हा सोन्या नावाचा नंदी विकणार आहेत। मित्रांनो, अभिजित पवार यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।